हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो, मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी अंबरनाथ ईस्टमध्ये इथे ना मित्रांनो अंडर वॉटर फिश टनल लागलेला आहे. तर इथे ना कोणकोणते कन्झ्युमर स्टॉल पाहायला मिळणार आहे, कशा प्रकारे जत्रा असणार आहे, संपूर्ण माहिती ना व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि इथे कोणकोणत्या फिश अवेलेबल आहे त्यांच्याबद्दलही तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओने शॉर्टपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ॲक्वेरियमची सुरुवात आहे ना 27 डिसेंबर 2024ला झाली आहे आणि याचा एंड आहे ना पूर्ण 1 महिन्यानी, म्हणजे ना 27 जानेवारी 2025ला होणार आहे. तर नक्की ॲक्वेरियमला भेट द्या. तर चला मग टाईम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्र बघा, अशा प्रकारे ॲक्वेरियम टनल इथे बनलेला आहे. आणि बघा समोर आहे ना तिकीट काउंटर आहे. पर पर्सन 100 रुपये चार्जेस आहे. तुम्हाला दाखवतो, मी पण तिकीट घेतलं आहे. हे बघा, हा अशा प्रकारे तिकीट असणार आहे. पर पर्सन 100 रुपये चार्जेस आहे. ओनली कॅश आहे, जीपे नॉट अलाउड. हे बघा भोईर, हे बघा हे ना भोईर कंपाऊंड आहे, लोकनगरी अंबरनाथ ईस्ट, MIDC रोड. हा समोर आहे ना मित्रांनो MIDC रोड आहे. तर चला आतमध्ये जाऊन पाहूया कशा प्रकारे एक्वेरियम असणार आहे. तर गाईज बघा, इथून आहे ना एंट्री आहे आणि समोर बघा आपल्याला तिकीट दाखवायचे आहे. पर पर्सन 100 रुपये चार्जेस आहे. 3 वर्षापेक्षा लहान मुलं असतील ना त्यांसाठी तिकीट पूर्णपणे फ्री आणि 3 वर्षापेक्षा मोठ्यांसाठी 100 रुपये चार्जेस असणार आहे. बाकी सुंदर वाटतं, पूर्ण दाखवतो कशा प्रकारे असणार आहे. आणि त्या राईट साईडला आहे ना आपल्याला आकाश पाळणा पाहायला मिळणार आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया एक्वेरियम टनल कशा प्रकारे असणार आहे. मला पण फुल एक्साइटमेंट आहे कशा प्रकारे असणार आहे ते पाहण्यासाठी एक्वेरियम टनल. तर मित्र बघा किती सुंदर सजवलं आहे, खूप छान दिसत आहे. आणि बघा या साईडला ना सगळे फिश आहे, म्हणजे एक्वेरियम ठेवले सगळे या साईडनी. आणि टनलची सुरुवात कदाचित आतमध्ये होणार आहे, तर ते पण पाहू आपण कशा प्रकारे असणार आहे. आणि बघा या टँकमध्ये ना टेट्रा फिश आहे, ऑरेंज कलरमध्ये, व्हाईट कलरमध्ये आहे, पिंक कलरमध्ये आहे. खूप सुंदर दिसतात, एकासोबत पोहतात त्यांना खूप भारी दिसतात आहे. लहान मुलांना आणि मोठ्यांनाही आवडतील अशा फिश आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, आतापर्यंत जेवढे मी फिश टनल एक्सप्लोअर केले आहे ना त्याच्यामध्ये ना इथे खूप चांगली जागा दिली आहे, म्हणजे मच्छ्यांसाठी. म्हणजे हा टँक आहे ना कमीत कमी असा बघा 10 फुटाचा आहे आणि हाईट आहे ना जी 4 ते 5 फूट आहे. म्हणजे मच्छ्यांसाठी खूप चांगली जागा दिली आहे आतमध्ये पोहण्यासाठी त्यांना. बघा इथं दाखवले टेट्रा फिश तुम्हाला. बघा आणखी पण आहे, ती पण दाखवतो पुढे कोणती फिश आहे ती पण पाहूया आपण. हे बघा ही पण. तर मित्रांनो, या फिशचं नाव आहे ना गोरामी फिश आहे. किती सुंदर दिसतं, पाण्याचा आवाज ऐकूच येतात, किती खळखळ खळखळ पाणी वाहत आहे. आणि खूप मोठे फिश टँक आहे. बघा या फिश टँकमध्ये ना आपल्याला मित्रांनो एंजल फिश पाहायला मिळणार आहे. हे बघा, हो व्हाईट विथ ब्लॅक कलरमध्ये आहे. बघ किती सुंदर दिसतात आहे, होतात येतं. हे बघ तुम्हाला जवळून दाखवतो. चला आता दाखवलं ना आणखी पुढचे पण आहेत, ते पण टँक पाहूया कोणकोणते. आणि बघा इथे ऑस्कर फिश पाहायला मिळणार आपल्याला. भारी दिसत आहे बघ, ब्लॅक विथ ऑरेंज कलरमध्ये. चला आता दाखवलं ना आणखी पुढे पण आहे, ते पण पाहूया कोणत्या फिश पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथे पण आपल्याला ऑस्करच पाहायला मिळणार आहे. तिथे ऑरेंज विथ ब्लॅक होता, हे पण ना व्हाईट विथ ऑरेंज कलरमध्ये आहे. हे बघा या पण आहे ना ऑस्कर फिशच आहे. हे पण दाखवतो तुम्हाला, बघा भारी दिसतात ते. चला इथेच बघितलं ना आणखी पुढचा पण टँक पाहूया, तिथे कोणत्या फिश पाहायला मिळणार आपल्याला. हे बघा इथे कोई फिश पाहायला मिळणार आहे. ऑरेंज आहे, व्हाईट आहे. आणि बघा ते सुंदर दिसतं आणि ब्लॅक कलरमध्ये पण आहे. आणि बघा शुभम किंग पण आहे याच्यामध्ये. जास्त नाही, 2-3 फिश आहे फक्त, बाकी सगळ्या कोई फिश आहे या. तर मित्रांनो, ह्या सगळ्या फिशने तुम्ही चायनामध्ये पाहिल्या असतील. सर्वात मोठ्या मोठ्या साईजच्या होतात, कमीत कमी 2 ते 3 फुटापर्यंत त्यांची साईज होते. आणखी पण पाहूया कोणत्या ना फिश आपल्याला पाहायला मिळतात ते. इथून लास्टपर्यंत ना वेगवेगळ्या फिश ठेवलेले आहे, फिश टँक ठेवलेले आहे. तर पाहूया बघा. कॅटफिश आहे, सुंदर पोत आहे.
तर मित्रांनो इथं दाखवलं मला कॅटफिश दाखवली ना, आणखी पण आहे एक्वारियम, ते पण पाहूया आपण. तर बघा याच्यामध्ये पण आपल्याला ऑस्करच पाहायला मिळणार आहे व्हाईट कलरमध्ये. आणि पुढे बघा एंजल फिश आहे. हे बघा हे पण भारी आहे, भारी दिसते पण. त्यात दाखवलं ना आणखी पण एक्वारियम आहे, ते पण पाहूया. हे बघा हे पण किती सुंदर दिसते, किती मोठी आहे बघा ही पण. ही साईज आहे 1.5 फुटापर्यंत आहे. तर मित्रांनो बघा ही तर फिश दाखवली ना, आणखी पुढे पण आहे, ती पण पाहूया कोणती आहे. हे बघा इथे कोई फिश पाहायला मिळणार आहे, मोठ्या साईजमध्ये आहे. बघा ही ऑरेंज कलरमध्ये आहे, व्हाईट कलरमध्ये आहे, आणि बघा ही ऑरेंज विथ ब्लॅक कलरमध्ये आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. आणि बघा चिपको फिश म्हणजे एक ग्लास वगैरे साफ करायचं काम करत असते, म्हणजे जी पण डस्ट असते ना ती खाण्याचं काम करते ते फिश. आणि बघा आणखी छोट्या साईजमध्ये पण आहे, 2 छोट्या छोट्या आहे. आणि बघा इथे पण ही पण पोहू राहिले, किती सुंदर दिसतं बघा हे पण. चला इथं दाखवली ना, आणखी पण आहे ना पुढे फिश आहे, ते आपण पाहूया आपण. आय थिंक तिकडून ना एक्वारियम टनल सुरुवात होणार आहे. हा बघा मित्रांनो या साईडने ना एक्वारियम टनलची सुरुवात होते. बघा किती भारी दिसत आहे, पाहू शकता. तर बघा भारी दिसत आहे ना, आणि लाईटिंग वगैरे केलं खूप छान दिसतात आहे. बघा याचा काय टेट्रा फिश आहे, वेगवेगळ्या कलरमध्ये आहे, म्हणजे अंधारामध्ये पण चमकतात या. तर आणखी पण आहे ना फिश पाहूया, सुंदर दिसतात आहे. बघा हे सगळ्यांना कोई फिश आहे, पाहू शकता. ही पण काही भारी दिसतं, ऑरेंज कलर बघू शकता किती उठून दिसतंय. आणि बघा ही शुभम किंग आहे, आणि हे सगळं कोई फिश आहे. आणि बघा ही पण शुभम किंग आहे, खूप भारी दिसतं, म्हणजे वरतून अशा पोहतात ना फिश, खूप छान वाटतंय. हे बघा इथं पण. चला आणखी पुढे पण आहे, तिथे पण पाहूया कोणत्या फिश पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथे सगळे शार्क आहे व्हाईट कलरमध्ये. बघा स्टार फिश, शंख शिंपले पण बनवलेले सुद्धा आपण. आणि कासव पण बघा खूप भारी वाटतं बघण्यासाठी. पर ॲक्च्युली ना फिश इथे खूप कमी आहे. आणि बघा इथे ॲलिगेटर फिश पण आहे. हे बघा 5-6 फिश आहे ना इथे पाहायला मिळणार आहे. ॲलिगेटर फिश आहे सगळ्या, किती मोठ्या मोठ्या साईजमध्ये. आणखी इथे पण आहे. भारी सेम. आणि बघा इथे खाली बसलेली पण आहे. इथे मित्र रेड टेल कॅटफिश पण आहे, किती मोठी आहे. बघा खाली आली बघा, भारी दिसते ना पोहताना. ते रेड टेल कॅटफिश आहे ना, दोनच आहे इथे आणि एक त्या साईडला गेली बघ. वरतून पोहतात खूप भारी दिसत तुम्हाला दाखवतो आली. बघा इथे एक्वारियम टनलचा ना एंड झालेला आहे, म्हणजे जेवढ्या फिश होत्या सगळे काही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इथून आपल्याला आहे ना कदाचित कन्झ्युमर स्टॉल वगैरे पाहायला मिळणार आहे, लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी वेगवेगळ्या राईड्स इथे अवेलेबल आहे. ते पण पाहूया आपण कोणकोणत्या राईड्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत ना.
बघा इथून एक्झिट आहे. तर मित्र इथे ना कंझ्युमर स्टॉल कोणतं अवेलेबल नाही मंडेपासून, म्हणजे आज ती तारीख आहे 28 तारीख आहे, 28, 29, 30 तारखेपासून इथे सगळे कंझ्युमर स्टॉल ओपन होणार आहे. मग कोणकोणते असणार आहे ते पण आपण पाहूया. आणि बघा समोरच्या लाईनीमध्ये ना वेगवेगळे गेम झोन अवेलेबल आहे. म्हणजे नॉर्मल सगळ्या महोत्सवमध्ये किंवा ॲक्वेरियममध्ये जे गेम झोन असतात ते तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा तिथे समोर आहे ना प्लेन राईड पण आहे लहान मुलांसाठी. आणि बघा इथे आहे ना दाबिली वगैरे पाहायला मिळणार आहे. 20 रुपयालाच असते दाबिली, त्यामुळे प्राईस का विसरत नाही मी. असं बरोबर मित्र आपल्याला मुखवास वगैरे पाहायला मिळणार आहे. बरोबर त्याच्या बाजूला ना आपल्याला लोणचं वगैरे पाहायला मिळणार. तिकडे पण पापड वगैरेचा स्टॉल आहे. आणि बघा समोर आहे ना टॉईजचा शॉप आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.